गेट उघडलं की साईडला उभा राहतो. गेट बंद झालं की परत ड्युटीवर. आजची सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली. उठलो, रेडी झालो आणि ऑफिसकडे निघालो. ऑफिसला पोचलो. नेहमीप्रमाणे पहिला देवपूजा करून घेतलं. दिवसाची सुरुवात ब्लेसिंगने केलं की कामात एक वेगळीच शांतता येते. तेवढ्यात फ्रेंड म्हणाली, मला भूक लागले. म्हणून मग खाली खायला गेलो. ती आरामात खात होती आणि मी बाजूला उभा राहून तिच्याकडे बघत होतो. मग त्यावेळी मला आठवलं, खूप दिवस झाले चहा प्यायला गेलो नव्हतो. म्हणून मग डायरेक्ट चहा. 1 कप चहा घेतलं आणि तो पहिलं घोट घेताच जाणवलं की काही गोष्टी रुटीनमध्ये नसले की जास्त स्पेशल वाटतात. चहा पिऊन परत ऑफिसला आलो आणि व्हिडिओ एडिटिंगला बसलो. क्लायंटचं एडिट कम्प्लीट केलं आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून जेवायला खाली जात होतो आणि तेव्हाच दिसला तो गेटच्या बाहेर बसलेला, शांत, फुल पेशन्समध्ये. गेट उघडलं की शांतपणे साईडला उभा राहतो आणि गेट बंद झालं की परत त्याच गेटच्या पायरीवर येऊन बसतो, जणू ती जागा त्याचीच आहे. मग संध्याकाळी कामावरून बाईक घ्यायला गेलो. सर्व्हिसिंगला दिलं होतं. बाईक पाहिलं, एकदम नवीन गाडी आणल्यासारखी दिसत होती. मग गाडी घेतलो आणि दादासोबत बाहेर गेलो. इंस्टाग्रामवर रील बघितलं होतं, टिपटॉप हॉटेलला इंटरनॅशनल ब्रँडचं सेल चालू आहे. म्हटलं चला बघू काय आहे. तिथे गेलो आणि प्राइस टॅग बघितलो. सेल होतं तिथं, सेल. काय नको, पण 1500च्या खाली एक शर्टही नाही. मग मनात एक विचार आला, हे सेल नाही, हे मोटिवेशन आहे. अजून काम करायचं आहे, अजून पैसे कमवायचे आहे. मग तिथून मी आणि दादा जेवण करायला आलो. जेवण केलो आणि मग फ्लॅटकडे निघालो.